आज आपण हिरवे मूग आणि घरातलेच असे काही पौष्टिक पदार्थांचा वापर करून एकदम मस्त चवीची टिक्की करणार आहोत। टिक्की करायला एकदम सोपी आहे, पटकन होणारी आहे। टिक्की तुम्ही चटणी बरोबर, सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशा रगड्याबरोबरही खाऊ शकता। काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली आणि काय करायचं सुचत नसेल तर अगदी झटकेपट तुम्ही ही टिक्की नक्की करू शकता। रगडा आणि सोबत अशी गोड चटणी असेल तर ही टिक्की खूपच छान लागते। हाय, मी स्मिता, मस्ती भाषेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तरी टिक्की करण्यासाठी एका बाउलमध्ये मी 1 कपभर जाड पोहे घेतलेले आहेत, जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच पोहे आहेत। पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत। आता 1-2 पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे याला काही माती वगैरे असेल तर निघून जाईल। पोहे म्हटलं की आपण बऱ्याचदा कांदे पोहे करतो, पण पोह्याची ही टिक्की अगदी पोहे करायला जितका वेळ लागतो ना, त्याहीपेक्षा कमी वेळेत होते। नाश्त्यासाठी रोज तेच पदार्थ केले की सगळेच कंटाळतात, पण एखाद वेळेला असे थोडेसे वेगळे, हेल्दी आणि चटपटीत पदार्थ केले की सगळेच आवडीने खातात। तर पोहे धुवून घेतलेले आहेत, त्यातलं पाणी काढून टाकते आणि या पोह्यांमध्ये अजून थोडंसं म्हणजे 1-2 चमचे पाणी घालून हे थोडे आपण भिजवून घेऊया। साधारण 2 चमचे पाणी मी यामध्ये घालते आहे। आपली बाकीची तयारी होईपर्यंत पोहे छान भिजतील। एका मिक्सरच्या भांड्यात मी 1 कपभर मोड आलेले मूग घेते आहे। मोड आलेल्या मुगाच्या ऐवजी मूग नुसते भिजवून घेतले तरी चालू शकतात, म्हणजे जर तुम्हाला सकाळी टिक्की करायची असेल तर रात्रभर मूग भिजवले तरी चालू शकतात। यामध्ये 1 इंच आलं घातलेलं आहे, 1 हिरवी मिरची घातलेली आहे। यात मी आता अर्धा चमचा जिरं घालते आणि अर्धी वाटी फुटाणे घालते। साल काढलेले फुटाणे आहेत, तुम्ही याऐवजी डाळवही वापरू शकता। अजिबात पाणी न घालता हे असं कोरडंच आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। तर हे मी असं मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे, पाणी अजिबात वापरलं नाही। भिजवलेले मूग आहेत त्यामुळे त्याचा ओलसरपणा असतोच, त्यामुळे पाणी न घालताही व्यवस्थित वाटलं जातं। चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूला असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरही करा। साधारण 5-7 मिनिट बाकीची तयारी होईपर्यंत पोहेही अगदी व्यवस्थित भिजले आहेत। हाताने थोडेसे मळून घेऊया। आता यामध्ये मुगाची आणि फुटाण्यांची जी पेस्ट केलेली आहे ती घालते। ही टिक्की अगदी पटकन होणारी आहे आणि एकदम पौष्टिक आहे। आता यामध्ये मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते। यात काही मसाले घालूया। अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मोड आलेले मूग तर पौष्टिक असतातच, पण यामध्ये आपण फुटाणे वापरलेले आहेत तेही अतिशय पौष्टिक आहेत। यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असतं, त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी फुटाणे खाणं अगदी चांगलं आहे। कॅल्शियम असतं त्यामुळे हाडांसाठी चांगले, भरपूर फायबर्स असतात त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी फुटाणे खाणं अगदी फायदेशीर आहे। फुटाणे खाल्ले की रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। तर पाण्याचा अजिबात वापर न करता म्हणजे मुगाच्या ओलसरपणातच हा आपण असा गोळा करून घेतलेला आहे। आता साधारण लिंबाच्या आकाराचा एखादा गोळा घेऊन याची आपण टिक्की करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकारात टिक्की करू शकता। मी गोल टिक्की करते आहे। थोडंसं हातावर असं फिरवून फक्त अशी बोटाने दाबून घेतली की झाली आपली टिक्की तयार। तर इथे आपली 1 टिक्की तयार झालेली आहे। अशाच मी बाकीच्याही टिक्क्या करून घेते। सगळ्या टिक्क्या एका वेळेला करून घ्यायच्या आणि नंतर मग फ्राय करून घ्यायच्या। मी आज शॅलो फ्राय करणार आहे, तुम्हाला डीप फ्राय करायचं तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता, पण आपल्याला कमीत कमी तेलात करायचं आहे म्हणून मी शॅलो फ्राय करून घेणार आहे। तर इथे मी सगळ्या टिक्क्या करून घेतलेल्या आहेत। या संपूर्ण प्रमाणात बरोबर 12 टिक्क्या झालेल्या आहेत। गॅसवर मी 1 तवा ठेवला आहे, तव्यावर 2 चमचे तेल घालून घेते। खूप जास्त तेल घालत नाहीये। आता एक करून सगळ्या टिक्क्या तव्यावर घालूया आणि दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत टिक्क्या छान भाजून घेऊया। तर एका बाजूने टिक्की अगदी व्यवस्थित झालेली आहे। अशाच मी सगळ्या टिक्क्या उलटवून घेते आणि दुसऱ्याही बाजूने असंच होऊ देऊया। गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवलेली आहे। तर साधारण 2-3 मिनिटात दुसऱ्याही बाजूने टिक्की अगदी व्यवस्थित फ्राय झालेली आहे। तर दोन्ही बाजूने आपली मस्त कुरकुरीत टिक्की फ्राय करून झालेली आहे। ही मुगाची टिक्की अगदी नुसतीही छान लागते। तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता, पण मी आज या टिक्की सोबत खाण्यासाठी रगडा केलेला आहे। रगड्यासोबत तर खूपच छान लागते। रगडा करण्यासाठी पांढरे वाटाणे 7-8 तास भिजवून घेतले। भिजवलेल्या वाटाण्यामध्ये मीठ, हळद आणि दुप्पट पाणी टाकून 5-6 शिट्ट्या करून घेतल्या आणि शिट्ट्या झाल्यावर थोडंसं मॅशरने मॅश करून घेतलं आणि पुन्हा याला 1 उकळी येऊ दिली।
थोडी चटपटीत चव येण्यासाठी वरून चिंचगुळाची चटणी, हिरवी चटणी घालू शकता, पण माझ्याकडे हिरवी चटणी तयार नव्हती म्हणून मी घातली नाही. वरून कोथिंबीर, कांदा घालू शकता, मी कोथिंबीरच घालते. तर असा आपला झटकीपट रगडा पॅटीसही तयार आहे. तर अशी अगदी झटकीपट होणारी मस्त हेल्दी टिक्की नक्की करून बघा. जमलं तर मी सांगितलेल्या पद्धतीने रगडाही करा, मस्त लागतो. पुन्हा भेटू अशाच एका मस्त हेल्दी रेसिपीसह. धन्यवाद.